जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. शंभूबाळ म्हटलं तरी प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी येतं आणि आठवतो तो आपल्याला शंभूबाळांचा अगदी त्यांची आई 2 वर्षाचे ते असताना सोडून गेले तेव्हापासूनचा संघर्ष. शंभूबाळांबद्दल घरातही काही लोकांचं एवढं कटू मत होतं की त्यांना काही कटकारस्थानामध्ये कसं गुंतवता येईल आणि काहीतरी असं काही घडवून त्यांना महाराजांच्या नजरेमध्ये खाली कसं पाडता येईल असे प्रयत्न असंख्य सुरू होते घरामध्ये. आणि हे ज्यावेळेस शंभूबाळांच्या किंवा महाराजांच्या कानावर जायचं तर अक्षरशः दोघांनाही खूप मनस्ताप व्हायचा. कारण शंभूबाळ हे मनाने अगदी सईबाईंसारखे स्वच्छ, प्रेमळ, निर्मळ आणि त्या शंभूबाळांना आपल्याच घरामध्ये माणसांच्या काही इतक्या प्रश्नांची अशी उत्तरं द्यावा लागत होती कधी कधी की त्यांना कधी कधी असं वाटायचं की हे फक्त माझ्यासोबत ह्याच कारणामुळे होत आहे की मी घरामध्ये थोरला जन्माला आलेलो आहे. आणि खरंच शंभूबाळ थोरले जन्माला आलेले होते. महाराजांनंतर ते गादीवर बसणार होते म्हणून घरातली काही आहे जी विकृत मंडळी ज्याला आपण ग्रह कलह म्हणतो असा तो त्यांच्या भोवती नेहमीच होता. बाहेरचे शत्रू तर वेगळेच पण हे घरातही शत्रू तयार झाले होते. राजांची तब्येत बरी नव्हती आणि राजांनी शंभूबाळांना एक पत्र धाडलं भेटायला येण्यासाठी. शंभूबाळ राजांना भेटण्यासाठी आलेले आहेत. तेव्हा त्यांच्या दोघांमध्ये जी वार्ता झाली आहे तो प्रसंग आहे तो ऐकवते मी तुम्हाला. राजांना दुसऱ्या दिवसापासून बरं वाटलं. राजांच्या पोटामध्ये अन्न जाऊ लागलं आणि गडावरचं चिंतेचं वातावरण तर निवळू लागले होते. एके दिवशी गडावर शंभूबाळ आले. सतत प्रवासाने ते श्रमी दिसत होते. राजाच्या महालाबाहेरच क्षणभर त्यांची पावले अडखळली. महालात सोयराबाई अनाजी होते. राजे गिरदीला टेक लावून बसलेले होते. शाल छातीपर्यंत ओढलेली होती आणि राजांचे रूप पाहून शंभूबाळांचे मन सरकले. डोळे खोल गेले होते. नाक अधिक उठून दिसत होते. मानावर उडणाऱ्या केसांवर पांढरी छटा उमटली होती. संभाजीराजांनी मुजरा केला. राजे शंभूबाळा निरखित होते. क्षीणपणे हसत राजे म्हणाले, आलात बरं झालं. केव्हा गड सोडलात? पत्र मिळालं आणि गड सोडला आबा. अखंड रपेट करून आता थकला असेल ना? हो. स्नान करा, विश्रांती घ्या, संध्याकाळी बोलू. आणि शंभूबाळांनी परत मुजरा केला. ते बाहेर गेले. राजांच्या चेहऱ्यावर खूप समाधान प्रकटले होते. अनाजी युवराज हुताविळ आहे पण प्रेमळ आहे. चुकतात पण समजलं तर चटकन भानावरही येतात. तीर सुटल्यावर भानावर येऊन काय उपयोग? सोयराबाई धडकन बोलून गेल्या. राणीसाहेब, चुका साऱ्यांच्याच हातातून होतात. सावरून घ्यायचं. मनात आणलं तर तसंही होतं. एखादा माणूस उतावीळ आहे आणि त्याच्या हाती तीर कमान आहे हे कळलं तर त्याच्या पुढं जाणं आणि उभं राहणं ही सुद्धा आपली चूक आहे. पण मी म्हणते, सोयराबाई म्हणाल्या, ते नंतर सांगा. आता आम्हाला बसवत नाही. आम्ही झोपाव म्हणतो. पलंगामागे उभे असलेले पानसंबळ पुढे आले. राजांच्या मानेखाली हात देऊन त्यांनी गिरद्या काढून घेतल्या. राजे पलंगावर आडवे झाले. त्यांनी डोळे मिटून घेतले. उलटणारा दिवस राजांच्या प्रकृतीला आराम घडवीत होता. राजांचा थकवा कमी होत होता. शंभूबाळ, राजाराम यांच्यासह राजे मन मोकळेपणे बोलू लागले. महालात प्रसन्न वातावरण अवतरले. दोन्ही प्रहरी राजांना जाग आली. महालात कोणी नव्हते. एक दीर्घ जांभई घेऊन ते उशीर होणार तोच त्यांची नजर पायथ्याशी गेली. पायांशी कोणीतरी उभे आहे. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून खिडक्यावर सोडलेल्या पडद्यामुळे व्यक्ती अस्पष्ट दिसत होती. कोण आहे? राजांनी विचारले. नजर स्थिरवली. पडल्या जागेवरून ते उद्गारले, शंभू. शंभू. संभाजीराजे काही न बोलता उभे होते. त्यांनी एकदम महाराजांच्या शालीबाहेर आलेले पाय पकडले.
जमिनीवर गुडघ्यावर बसून राजांचे दोन्ही पाय हातांच्या पकडीत धरून त्यावर मस्तक ठेवून ते बसले. सारे अंग हलत होते. संभाजी राजांच्या आसवांनी राजांचे पाय भिजत होते. अरे शंभू, हे काय काय झालं म्हणत राजे कुष्ठाने उठले. त्यांनी संभाजी राजांच्या काळ्याभोर केसावरनं हात फिरवला. उठ राजा, असं घाबरू नको. आमच्या आजाराची इतकी काळजी वाटते, खुळा आहेस का? इतक्या सहजासहजी मरण्यासाठी आम्ही जन्माला आलेलो नाही. समर्थांचा प्रसादाला आता बरं वाटत आहे. काळजी करू नको, उठ 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 म्हणतो ना. शंभूबाळांनी पाय सोडले नाहीत. ते म्हणाले, मी एवढा का पापी आहे? कसलं पाप? काय बोलतात? लोक हवं ते बोलतात, आम्हाला ते ऐकवत नाही. आबा काय बोलतात सांगा. शंभूबाळांची अश्रुपूर्ण नजर राजांच्याकडे वळली. ते भरकन बोलून गेले. म्हणतात आम्ही आपल्यावर विष प्रयोग केला. हे आता आपण बोलणं ऐकलं तरी मनात चर्र होतं. राजे त्या बोलाने सावध झाले. त्यांनी संभाजी राजांना जवळ बोलवले. शंभूबाळ जवळ येऊन बसले. राजांचा आवाज न कळत करडा बनला आणि राजे बोलले, कोण बोललं असं? साऱ्या महालात कुजबूज आहे आबासाहेब. नजर वर करून पाहण्याचे धैर्य आमच्यात नाही आणि महालात कोणी नसता एकटं जाऊ नका अशी सूचना आम्हाला केलेली आहे आबासाहेब. कुणी? शंभूबाळांनी उत्तर दिलं नाही. राजांनी शंभूबाळांच्या पाठीवर हात ठेवला. राजे काय सांगता? घरात भावंडांची गल्लत झाली तर चालते, भांडण वाढलं तरी चिंता नसते, पण नांदत्या घरात बुद्धिबळाचे डाव सुरू झाले तर मात्र फार जागरूक राहायला हवं. तुम्ही युवराज आहात, तुमची पुढची जबाबदारी फार मोठी आहे. आबासाहेब, आमची शपथ आहे, खरं सांगा, तुमच्या मनात काही नाही ना? तसं असेल तर तुम्ही आज्ञा करा. कोणत्याही कड्यावरनं मी स्वतःला लुटून घेईन. आणि शंभूबाळ रडायला लागले. राजांनी एकदम शंभूबाळाला जवळ ओढले. ते घरी ओढले. संभाजी राजांच्या केसावरनं हात फिरवला. ते म्हणाले, शंभू, कधी कळणार रे तुला? भावनेच्या भरात कड्यावरून स्वतःला झोकून देण्याखालीच तुला काहीच कळत नाही का? तुमच्या मागे मी कसा राहील शंभूबाळ? अरे शंभू, तू एवढा गुणाचा आहे आणि तू साक्षात सईचं जसा स्वभाव, जसं बोलणं चालणं त्याचंच तू प्रतीक आहे. आणि तुझ्याबद्दल असा विचार आमच्या काय कोणाच्याच मनात यायला पाहिजे नाही. आणि तो जर आला तर तो त्या माणसाची चुकी तुम्हाला, आम्हाला आणि सईबाईंना ओळखण्यात. आमचा आणि सईबाईंचा पुत्र असा कधीच करू शकत नाही. हा आम्हाला नाही तर काशी विश्वेश्वराला सुद्धा खात्री आहे. नंतर शंभूबाळांना बरं वाटलं आणि असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. पुसा ते डोळे. राजाच्या डोळ्यात अश्रू शोभत नाही. सारं मुकाटपणा सहन करायला हवं. तुम्ही जा, मी सारी चौकशी करेल. शंभूबाळ उठले. शंभूबाळ जी, आजाराचे देखील उपकार मानावे. उपकार नाही तर काय, निदान त्यामुळे तुम्ही जवळ आलात, आपणाहून आम्हाला बिलगलात. फार दिवसात हे सुख भोगलं आबासाहेब. शंभूबाळ, आमची संदूक उघडा. वरच्या उजव्या खानात एक चांदीची डबी आहे, तेवढी आणा. शंभूबाळांनी राजांच्या आज्ञेनुसार डबी आणली. त्यात सुवर्णाच्या साखळीत गुंफलेली कवड्यांची माळ होती. राजांचा हात क्षणभर थरथरला. त्यांनी ती कवड्यांची माळ उचलली, मस्तकी लावली. ते कसे बसे म्हणाले, वाका. राजांनी कवड्यांची माळ संभाजी राजांच्या गळ्यात घातली. फासा बसवला. युवराज जे झालं त्यात फार वेदना आम्हाला भोगावं लागलं. आता हे देवीचं लेणं जपा, तिची राखा शंभूबाळ. आम्ही खूप जगावं असं वाटत असेल तर ते तुमच्या हाती. आजपासून तलवारही बाळगा. आणि शंभूबाळांनी राजांच्या पायावर मस्तक ठेवलं. दुसऱ्या दिवशी 2 प्रहरी राजे एकटे असतात. संभाजी राजे बराच वेळ राजांच्या महाली होते. राजांचा निरोप घेऊन शंभूबाळ उठले. शंभूबाळ दाराशी आले आणि त्यांचे पाऊलं अडखळले. त्याच वेळी सोयराबाई आत येत होत्या. शंभूबाळांनी मुजरा केला आणि वाट दिली. सोयराबाई महाली आल्या. त्यांनी शंभूबाळा बाहेर गेले. सोयराबाई राजांच्या जवळ जात म्हणाल्या, युवराज, आणि यावेळी का आम्हाला भेटायला का वेळ पाहावी लागते? तसं नाही, काल पण ते आले होते म्हणून विचारलं. कुणी सांगितलं? सोयराबाई त्या प्रश्नाने चपापल्या. सावरून घेत त्या म्हणाल्या, कोणीतरी म्हणालं, बाई मला काय करायचं, आपली झोपेची वेळ. आजवर अवेळी ते कधी आले नाही.
प्रसंग सारा काही घडवतो, करायला लावतो. कसला प्रसंग? आमच्या आजाराचा. सोयराबाईंनी निश्वास सोडला. विषय बदलत त्या म्हणाल्या, कसं वाटतं आता? अगदी बरं वाटतं. दहा थांबला, मस्तक क्षूळ गेला, भूक लागते. मी नवस केला पावला म्हणायचा. आम्ही आजारी पडलो आणि राज्यात अफवांना केवढं पीक आलं. पंत सकाळी आले होते, ते सांगत होते, लोक म्हणतात आमच्यावर विषप्रयोग झाला म्हणून. सोयराबाई बेचैन झाला. महाराज त्यांच्यावर नजर खेळत पुढे म्हणाले, एवढंच नव्हे तर आमच्या कानावर आलं की खुद्द काय? काही नाही. सांगावं ना, माझी शपथ आहे, पण कुणाला बोलू नका. बिलकुल बोलणार नाही. राजांनी मुद्दाम एक वेळ दरवाजाकडे पाहिले आणि सोयराबाई नजीक गेल्या. हळू आवाजात राजे म्हणाले, सुटली म्हणा, खुद्द संभाजीराजांचाच यात हात आहे असं म्हणतात. सोयराबाईंची निराशा झाली. त्या मान उभीत म्हणाल्या, हे आम्हाला काही नवीन नाही. हेच आम्ही सांगितलं असतं तर पटलं नसतं. आताही ते पटत नाही. राजांचा आवाज कठोर बनला होता. नजर सोयराबाईंच्यावर खेळली होती. राणीसाहेब, आम्हाला विषप्रयोग झाला असेल तर नाव युवराजांचं कशाला घ्यायचं? तुम्ही तर सतत आमच्या जवळ आहात. काय बोलू नये? ऐका, फार वटवट करू नका. संभाजीराजे तुमचे सावत्र चिरंजीव असले तरी ते थोरले आहे. बिचारी सई राहिली नाही म्हणून त्यांची उपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही. ती गेली म्हणून तुम्ही राणी बनलात हे लक्षात ठेवा. ते उपकार स्मरून तरी युवराजांचा द्वेष करू नका. सोयराबाईला नजरेला नजर देता येत नव्हती. त्यांच्या अंगाला कापरा सुटला होता. कुणीतरी अफवा उठवणार आणि बस करा. या अफवा कुठून येतात ते आम्ही जाणतो. अफवा वाऱ्यावर पिकत नाही. त्यांचं जन्मस्थान आप्त स्वकीयांमध्ये असतं. राणीसाहेब, आमच्या आजाराचा फायदा घेऊन अशा विष वार्ता पसरणाऱ्यांच्या जिभ्या छाटून टाकाव्या असं आम्हाला वाटतं. पण यात माझा काय दोष? दोष तुमचा नाही, दोष आमच्या नशिबीचा आहे. शत्रुगोटातील बिंत बातमी जिथं आम्ही मिळवतो तिथं असलेल्या गोष्टींचा छडा लावणं आम्हाला फारसं अवघड नाही. आता अधिक सहन करण्याची ताकद आमच्यात राहिली नाही. संभाजीराजांना हवं तर जवळ करू नका, पण ते युवराज आहे. त्यांचा मान मोठा आहे, विसरू नका. यापुढे असले खेळ महालात चालू राहिले तर आम्हाला आपल्या राणी पदाचीही ओळख राहणार नाही. आमचा एवढा संशय होता तर मग इथं राहावं तरी कशाला? डोळ्याला पदरला सोयराबाई म्हणाले, हे रडणं थांबवा. आम्ही तेच सांगणार होतो. उद्या रायगडी जाण्याची तयारी करा. इथं तुमची मुळीच गरज नाही. जा. महालाबाहेर येऊनही सोयराबाईंच्या अंगाचा कापारा कमी झालेला नव्हता. असले षडयंत्र आपल्या महालात आपल्या विरुद्ध आणि आपल्या मुलाविरुद्ध स्वतःची बायको आणि काही लोक त्यात सामील होऊन चालू होते. जो राजा सर्व रयतेचा विचार करतो आहे आणि त्या राजाच्या मुलाबद्दल असा विचार करणारे लोक सुद्धा होते. काय म्हणायचं या लोकांना? विनाशकाली विपरीत बुद्धी. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.